गरज नाहीये की अजेंडा काय असणार आहे. मराठीचा अजेंडा विरोधकांचा असणार आहे. ते म्हणतायत मराठी महापौर होणार. निश्चितपणे तुम्ही सांगू मराठीचा शकाल का की तुमचा महापौर कोण होणार? विलासराव मराठीचाच अजेंडा असेल, मुंबईचाच अजेंडा असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा मराठी महापौरच मुंबईवर बसेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. भारतीय जनता पार्टी अगदी सुरुवातीपासून मुंबईचं हित बघते आणि मुंबईचं हित कशामध्ये आहे हे मुंबईकरांना माहित आहे. त्याचमुळं विधानसभेच्या निवडणुकीला असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीला असेल, मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला साथ दिली. आता देखील आज बिगुल वाजलंय, पुढच्या 16 तारखेला निकाल लागेल. त्या निकालामध्ये महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मुंबईला लुटण्याचं काम काही लोकांनी केलं, त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी यावेळेला मुंबईकरांना आलेली आहे आणि ती संधी मुंबईकर काही निश्चितपणे लोकांनी घेतील. तुम्ही नाव घ्यायला घाबरताय का? नाही तुम्ही नाही, सोबत माहिती आहे, होतात म्हणून. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणी लुटलं होतं. आम्ही सोबत नव्हतो हा. विलासराव, आम्ही पहारेकराच्या भूमिका होतो. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही पहारेकरी म्हणून काम केलेलं आहे आणि मुंबई कशा पद्धतीनं लुटली हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. कोविडच्या काळामध्ये मुंबईमध्ये कशा पद्धतीनं मुंबईकरांचे हाल झाले आणि कोविडच्या काळामध्ये बॅगमध्ये देखील घोटाळे कोणी केले होते, खिचडीमध्ये घोटाळे कोणी केले होते, औषधांमध्ये घोटाळे कोणी केले होते, त्यानंतर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळे कोणी केले होते, अशी लिस्ट मांडली तर 100ची यादी आपल्या समोर सहज मांडता येईल. अशा पद्धतीचे घोटाळे मुंबईमध्ये झाले होते आणि या घोटाळ्याला प्रत्युत्तर मताच्या माध्यमातून मुंबईकर यावेळी देणार आहेत. आणि हे सगळं घोटाळे मुक्त आणि विकासाच्या दृष्टीनं कोण जाऊ शकतं तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातच मुंबईचा विकास होऊ शकतो हे मुंबईकरांना माहिती आहे. किशोरीताई, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा महापौर मराठी होईल हे लक्षात ठेवावं. ठीक आहे. किशोरीताई, कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने बोलताय त्या कोविड काळामध्ये जे मुंबईकरांनी बघितलंय, सगळं समजलंय, म्हणून तर आमच्या मुंबईमध्ये 10 आमदार तर निवडून आले. तुम्ही तर पार अगदी केर काढायचा ठरवलेला, तरी तुम्हाला ते जमलं नाही. त्यानंतर ज्या पद्धतीने सांगतात 400 पारचा नारा होता, 230ला तुम्हाला कुबड्या घ्याव्या लागल्या देशात. पण त्यामुळे ना बोलणं सोपं आहे, आरोप करणं अगदी इझी आहे. पण ही निवडणूक सोपी तुमच्या गोष्ट अस्तित्वाचीच आहे. असेल का यावेळेस? आम्ही सुद्धा कोविड काळामध्ये जे काम केलंय ते मुंबईकरांनी अनुभवलंय आणि म्हणूनच आमच्याकडचे जे खासदार ज्या मुंबईमधले आहेत ते तर निवडून आले, ज्या मुंबईत आहेत ते 10 आमदार आमचे निवडून आले. त्यामुळे मुंबईकर जाणून आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिथे मुख्यमंत्री होते. ज्या वेळेला मुंबईवर एवढं मोठं संकट आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एकमेव आमदार होते की ज्यांनी महाराष्ट्राला निधी दिला नाही, तो केंद्रात पोचवला. ठीक आहे, केंद्राकडनं का आलेली मदत होती. मी महापौर असल्यामुळे अगदी सांगू शकते, बऱ्यापैकी ती मदत जी आली ती आम्हाला परत रिटर्न का द्यावी लागली तर ते नादुरुस्तमध्ये असलेली मदत होती. त्यामुळे पुन्हा दुरुस्त करा आमच्याकडे आणि आम्ही त्या वापरल्या. त्यामुळे कोविड काळाचा आसरा घेऊन तुम्ही जर तेच मुद्दे लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असाल तर मला चांगलं लक्षात आहे, ज्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही ते लोकांना कोविड कार्ड घेऊन सतत आरोप करून कन्फ्यूज करतायत असं माझं म्हणणं आहे. एक मुद्दा आहे, ते म्हणतायत की तुमची जी काही आता सत्तेच्या पदावरती तुमचं जाणं झालं, जी सत्ता मिळाली ती भाजपमुळे मिळालेली आहे. आयत्या बिळावर नागोबा आहेत. तुम्ही अण्णाकोंडा त्यांना म्हणताय, पण तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहेत असं ते म्हणतायत. आज तुम्ही ऐकलं असेल त्या वेळेला आशिष शेलार काय म्हणाले. तुम्हालाच म्हणतो. भाजप ज्या वेळेला काही नव्हतं असं अनेकदा, म्हणजे मी मी महाजन साहेबांबरोबर केलंय, अटल बिहारी वाजपेयींना आम्ही जवळून कामाच्या आणि पाहिलंय. अगदी आत्ता जे पार त्यांना गडगडीत नेऊन टाकलंय जे त्यांचेच नेते, त्यांच्याकडे हात दाखवा. नाही ठीक आहे. त्या सगळ्यांना आम्ही जवळून पाहिलंय, कारण तेव्हा आम्ही पक्षात लहान मुलापासून काम करतो. आम्ही उडत्या पंची राहिलो नाही. त्यामुळे पक्षाची जी दिशा आहे
किंवा पक्षाने जे काम केलंय ते मी ठामपणे सांगू शकते. आणि म्हणूनच म्हणते की थोडंसं यश मिळाल्यानंतर आम्ही मोठे भाऊ म्हणून पहिलं आलं आणि आता तर काय आम्हालाच सगळं हे करतायत. म्हणजे असं बोट धरून रामाला आणू शकतात ते हेच लोक, मग आम्ही जे बोट धरून आणलंय ते छाटू शकणारे पण हेच लोक. विनोदजी, आता नवनाथजींनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत होतात, तुमच्या मदतीनंच हे सगळं झालं, हे सगळं आहे. पण पहारेकर म्हणून काम करत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे, पहारेकराची काही जबाबदारी नव्हती जर एवढे